IAS अधिकारी तुकाराम मुंढेंची 19 मेला 21 वर्षाच्या कारकिर्दीतली 25वी बदली झाली। आधी दिव्यांग कल्याण विभागाचे प्रधान सचिव म्हणून काम पाहणाऱ्या मुंढेंना अन्न आणि औषध प्रशासन अर्थात FDAचं आयुक्त पद मिळालं। सोमवार 25 मेला त्यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला आणि राज्यभर FDAच्या कारवायांचं सत्र सुरू झालं। नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या भेसळयुक्त दूध, गुटखा, औषधं आणि अस्वच्छ हॉटेल्स या प्रमुख 4 क्षेत्रांवर कारवाई करण्यात आली। या क्षेत्रांसाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली। तर दुधात भेसळ करणाऱ्यांवर, गुटखा माफियांवर मुंढेंनी केलेल्या धडक कारवायांचं राज्यात कौतुक झालं। पण या सगळ्यात तुकाराम मुंढेंनी हॉटेल्ससाठी आणलेले नवीन नियम सर्वसामान्यांसाठी चर्चेचा विषय ठरले। हे नियम कोणते आहेत? हे नियम आणण्याची गरज काय आणि त्याचा सर्वसामान्यांना कसा फायदा होऊ शकतो पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। FDAचे आयुक्त झाल्यावर मुंढेंनी राज्यात बंदी असलेला गुटखा, तंबाखू आणि पान मसाल्याच्या अवैध विक्री आणि साठ्यावर कारवाई केलीच, पण भेसळयुक्त दूध, मावा आणि बर्फीचे कारखाने सील केले। लाखो रुपयांची एक्सपायर झालेली औषधं नष्ट केली। अस्वच्छतेत तयार होणाऱ्या सीलबंद प्रोडक्ट्सच्या कारखान्यांना टाळं ठोकलं। केमिकल वापरून पिकवलेली फळं जप्त करून फळ व्यापारी आणि विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली। FDAने केलेल्या कारवाईत आतापर्यंत 235 FIR नोंद झाल्या। 359 पेक्षा जास्त जणांना अटक करण्यात आली। 274 आस्थापनं सील करण्यात आली आणि एकूण 11.93 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा भेसळयुक्त आणि प्रतिबंधित माल जप्त करण्यात आलाय। पण या कारवाईत सगळ्यात चर्चेचा विषय ठरला हॉटेल्सवर झालेली कारवाई आणि हॉटेल्सच्या नियमांमध्ये झालेले बदल। तुकाराम मुंढेंच्या आदेशानं FDAच्या पथकाने संपूर्ण महाराष्ट्रात 140 मोठी हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सच्या किचनमध्ये छापे टाकले। यापैकी मुंबईतील धारावी, घाटकोपर तसंच पुण्याच्या हिंजवडी आणि बाणेर परिसरातील 27 ते 28 हॉटेल्स आणि क्लाउड किचनमध्ये असलेली अस्वच्छता, साचलेलं पाणी, कचरा, झुरळं आणि उंदरांचा सुळसुळाट असल्यानं ते सील करण्यात आले। हॉटेलच्या फ्रीजमध्ये साठवून ठेवलेलं 3500 किलोपेक्षा जास्त शिळं चिकन, मटण, आधी शिजवून ठेवलेली ग्रेव्ही, खराब पनीर आणि वारंवार वापरलेलं 4200 लिटर खाद्यतेल जप्त करून नष्ट करण्यात आलं। तंबाखू आणि गुटखा हे बंदी असलेले पदार्थ ज्याप्रमाणे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करतात, त्याचप्रमाणे हॉटेल्सवर मोठ्या विश्वासानं विकले जाणारे खाद्यपदार्थही शरीराला घातक असतात। म्हणूनच तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वातील FDAने या कारवाईसोबतच हॉटेल्ससाठी काही नवीन आणि कठोर नियम लागू केलेत। 23 जूनला FDAने राज्यातली सगळी हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाबे, उपहारगृह, कॅन्टीन, कॅफेटेरिया, बेकरी, मिठाई वर्कशॉप, केटरिंग युनिट्स, फूड केटरर्स, ज्यूस बार, क्लाउड किचन, डार्क किचन्स, सेंट्रल किचन्स आणि खानावळींसाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे। मुंढेंनी 24 जूनला घेतलेल्या पत्रकार परिषदेत या नियमांबद्दल माहिती दिली। यामध्ये 1.5 कोटींच्या आत टर्नओव्हर असणाऱ्या हॉटेल्सनं त्यांचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे। हे रजिस्ट्रेशन हॉटेल्समधल्या अन्नाची आणि बाकी गोष्टींची तपासणी करून केलं जातं। पण या व्यतिरिक्त जे महत्त्वाचे नियम लागू करण्यात आले त्यात ग्राहकांना पिण्यायोग्य आणि चांगल्या दर्जाचं पाणी मोफत दिले जाणं बंधनकारक करण्यात आलंय। म्हणजे यानंतर हॉटेल चालकांना आमच्याकडे फक्त पाण्याच्या बाटल्या आहेत असं म्हणता येणार नाही। यासोबतच आमच्याकडे पिण्यायोग्य पाणी मोफत दिलं जातं असा बोर्ड लावणं आणि ग्राहकांना पाण्याची बाटली मागितल्यावरही त्याला आपल्याकडे पिण्याचं पाणी असल्याचं सांगावं लागणार आहे। हॉटेल्समध्ये गेल्यावर पाण्याच्या बाटल्यांवर जास्त पैसे खर्च होतात, म्हणून हा नियम सर्वसामान्यांसाठी सगळ्यात फायद्याचा ठरणार असल्याचं बोललं जात आहे। याशिवाय हॉटेल्समधल्या अन्न पदार्थांतून मिळणाऱ्या कॅलरीज आणि प्रोटीन्सची माहिती पदार्थांच्या नावासमोर देणं बंधनकारक आहे। सोबतच एखाद्या पदार्थात शेंगदाणे, दूध, सोयाबीन, ग्लुटेन किंवा इतर एलर्जी निर्माण करणारे घटक वापरले जात असले तर ती माहिती त्या पदार्थाच्या समोर लिहावी लागणार आहे। यामुळे एलर्जीचा त्रास असणारे ग्राहक तो पदार्थ खाणं टाळून शरीराला होणारा धोकाही टाळू शकतात अशी माहिती दिली जाते। यासोबतच कुठलाही अन्नपदार्थ हा न्यूजपेपर किंवा छापील कागदावर देता येणार नाही। अन्न तळण्यासाठी वापरलं जाणारं तेल हे 2 ते 3 पेक्षा जास्त वेळा वापरलं जाऊ नये याची काळजी घेणंही हॉटेल चालकांवर बंधनकारक आहे। व्हेज नॉनव्हेज पदार्थ मिळणाऱ्या हॉटेल्समध्ये दोन्ही प्रकारच्या पदार्थांसाठी लागणारं साहित्य वेगवेगळ्या फ्रीजमध्ये ठेवणं, त्यांची भांडी वेगवेगळी असणं हे बंधनकारक करण्यात आलंय। याशिवाय किचनमध्ये असणाऱ्या भिंतींना वॉशेबल टाइल्स असणं, किचनमध्ये हवा खेळती असणं, येणारा कच्चा माल, फळभाज्या यांच्यासाठी वेगळं, स्वयंपाक बनवण्यासाठी वेगळं आणि पदार्थ सर्व्ह करण्याचं सेक्शन वेगळं ठेवणं, किचनमध्ये वारंवार मान्यताप्राप्त कंपनींकडून पेस्ट कंट्रोल केलं जावं, भांडी घासण्याची जागा वेगळी असावी, त्यासाठी चांगल्या दर्जाचा साबण किंवा
लिक्विड वापरले जावं या गोष्टी नवीन नियमानुसार बंधनकारक करण्यात आल्या आहेत. या नियमांनंतर मुंडेंनी जाहीर केलेला महत्त्वाचा नियम आहे तो हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांबद्दल. बऱ्याच हॉटेल्समध्ये काम करणारे वेटर्स हे खूप स्वच्छ ड्रेसिंग असलेले, हातात ग्लोव्ज, तोंडावर मास्क, डोक्यावर हेअरनेट घातलेले दिसतात. पण त्याच हॉटेलच्या किचनची परिस्थिती फार वेगळी असते. किचनमध्ये काम करणारे शेफ आणि बाकी कर्मचारी अगदी अस्वच्छ कपडे घातलेले, तोंडात गुटखा, तंबाखूचा तोबरा घेऊन असतात. याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. बऱ्याच वेळा स्वयंपाक बनवणारे शेफ हे वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त असतात, ज्यात संसर्गजन्य आजार झालेले, त्वचारोग असलेले आणि टीबी पेशंट सुद्धा असू शकतात. अन्न बनवण्याच्या प्रक्रियेत त्यांचा थेट सहभाग असल्यानं त्यांच्या माध्यमातून ते अन्नपदार्थ खाणाऱ्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणून मुंडेंनी सांगितलेल्या नियमानुसार हॉटेल्समध्ये काम करणारे शेफ, हेल्पर्स आणि वेटर्स यांची मान्यताप्राप्त डॉक्टरांकडून नियमित वैद्यकीय तपासणी करणं बंधनकारक आहे. सोबतच या कर्मचाऱ्यांनी हातात ग्लोव्ज, डोक्यावर हेअरनेट घातलेलं असावं. त्यांची नखही नियमित कापलेली असावी. काम करत असताना त्यांच्या तोंडात तंबाखू, गुटखा किंवा इतर पदार्थ नसावा. अन्नाशी संपर्क येण्याआधी त्यांचे हात स्वच्छ धुतलेले असावे. हे सगळे नियम FDA कडून बंधनकारक करण्यात आले आहेत. यासोबतच हॉटेल्समध्ये ग्राहकांसाठी चांगल्या कंपनीचं हँडवॉश, स्वच्छ बेसिन, चांगलं पाणी, हात पुसण्यासाठी स्वच्छ टॉवेल आणि हात वाळवण्यासाठी ड्रायर असणं बंधनकारक करण्यात आलंय. तुकाराम मुंडेंनी पत्रकार परिषदेत सांगितल्यानुसार आतापर्यंत सांगितलेले नियम हे नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असल्यानं त्यांचं कटाक्षानं पालन करणं ही प्रत्येक हॉटेल चालकाची जबाबदारी आहे. जर तसं झालं नाही तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं मुंडेंनी सांगितलंय. जर हॉटेल्सच्या किचनमध्ये अस्वच्छता आढळली तर संबंधित हॉटेल FDA मधून ब्लॅकलिस्ट केली जाईल. जर क्लाउड किचन असेल तर त्याला स्विगी, झोमॅटो सारख्या ॲपमधून बॅन केलं जाईल. हॉटेल मालकावर 1 ते 5 लाख रुपयांपर्यंत दंड आणि हॉटेलला काम बंदची नोटीस दिली जाईल. जर अन्नामध्ये भेसळ किंवा निकृष्ट दर्जा आढळल्यास 3 लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाणार आहे. जर अन्नातून विषबाधा होऊन ग्राहकाचा मृत्यू झाला तर हॉटेल मालकाला 7 वर्ष ते आजन्म कारावास आणि 10 लाख रुपयांपर्यंत दंड वसूल केला जाणार. अशी कठोर कारवाई केली जाणार असल्याचं मुंडेंकडून स्पष्ट करण्यात आलंय. तुकाराम मुंडेंच्या नेतृत्वातील FDAने हॉटेलांच्या बाबतीत केलेले हे कडक नियम ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणारे असल्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा होते. मुंडेंच्या या निर्णयाचं कौतुक होतंय. दरम्यान FDA कडून हॉटेलसाठी लागू करण्यात आलेल्या या नियमांबद्दल तुम्हाला काय वाटतं? या नियमांची काटेकोर अंमलबजावणी होईल का? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.